श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात धार्मिक स्थळ भाविकांसाठी खुली, कोविड बाधितांच्या संख्येत घट आणि दीपावलीचा सण उत्साहात साजरा. या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 8 महिन्यापासून बंद असलेली बीड जिल्ह्यातली विविध धार्मिक स्थळं दिवाळीच्या पाडव्यापासून भाविकांसाठी खुली करण्यात आली. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी इथल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. मंदिरात प्रवेशापूर्वी सॅनिटायझरचा वापर करण्यात येत असून भाविकांमध्ये पुरेसं अंतर राखलं जात आहे. तसंच प्रत्येक भाविकाला चेहऱ्यावर मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठीही भाविकांनी रांगा लावल्याचं पाडव्याला दिसून आलं. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंदिर उघडण्यासंदर्भात कोविड प्रतिबंधासाठी नियमावली जारी केली आहे. यामध्ये रांगेतल्या 2 भाविकांमधलं अंतर किमान 6 फूट असावं आणि प्रवेशाआधी हात-पाय साबणानं स्वच्छ धुणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणं आदी बाबींना प्रतिबंध करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या कमी होत असून रुग्ण कोविडमुक्त होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. जिल्ह्यातल्या एकूण बाधितांचा आकडा 14,603 झाला असून आतापर्यंत यापैकी 13,394 जणांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे, तर 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1,41,015 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1,26,412 रुग्णांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. दीपावलीचा सण जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला. दिवाळीच्या दिवशी सायंकाळच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीनं घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात आलं. यंदा फटाक्यांची आतषबाजी मर्यादित प्रमाणात असल्याचं पाहायला मिळालं. कोविड नियमांचं पालन करून हा सण साजरा होत असल्याचं चित्र सर्वत्र दिसून आलं. दरम्यान दिवाळी सणानिमित्त जिल्ह्यातल्या विविध बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. अंबाजोगाई इथं रोटरी क्लबच्या वतीनं मानवलोक जनसहयोग कार्यालयात अंध, दिव्यांग, वृद्धाश्रमातले निवासी तसंच उपेक्षितांसाठी दिवाळी फराळ वाटप करण्यात आलं. उपेक्षितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक पुढाकाराची गरज मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी यावेळी व्यक्त केली. मानवलोक संस्थेचे कार्यवाह तथा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया यांना भारत सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या जलयोद्धा या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात लोहिया यांना पश्चिम विभागातल्या जलसंधारणाच्या उत्कृष्ट कार्यासाठी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तरुणीची अॅसिड टाकून तसंच जाळून हत्या करणारा आरोपी अविनाश राजुरे याला बीड जिल्हा सत्र न्यायालयानं 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्या शनिवारी पहाटेच्या सुमारास येळम घाटात राजुरे यानं एका 22 वर्षीय तरुणीवर अॅसिड टाकून तिला पेटवून दिलं होतं. रविवारी या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिनं दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीनुसार पोलिसांनी अविनाश राजुरे विरोधात गुन्हा दाखल केला. नांदेड पोलिसांनी त्याला रविवारी अटक करून बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला 24 तारखेपर्यंत 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची चाहूल लागताच बाजारात उबदार कपड्यांची दुकानं थाटण्यास सुरुवात झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी कानटोपी, लोकरीचे हातमोजे, स्वेटर्स आणि स्कार्फची मागणी वाढली आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं हवेत गारवा वाढत आहे. नागरिक सकाळी फिरायला जाताना गरम कपडे वापरत असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागात सायंकाळी तसंच सकाळच्या सुमारास शेकोट्या पेटवल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात तुती तथा रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान मंजूर झालं आहे. तुती उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 78,600 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानामुळे रेशीम उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाकडे या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठपुरावा केला होता. 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताह पाळण्यात आला. सामाजिक वन विभागाचे विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, पक्षीमित्र सिद्धार्थ सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे यांनी बीड जिल्ह्यात सिंदफणा जलाशयावर भ्रमंती करत विविध 50 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद केली. अंबाजोगाई इथं पेशवा युवा संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात 34 जणांनी रक्तदान केलं. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातल्या रक्तपेढीमध्ये रक्तसाठ्याची कमतरता असल्यानं हे शिबिर घेण्यात आलं होतं. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची विधिमंडळाच्या अल्पसंख्याक कल्याण समिती आणि आहार व्यवस्था समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. आताच आपण बीड जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.